डोंबिवली येथील 65 अनधिकृत इमारती तोडण्याच्या प्रकरणात माध्यमांशी बोलताना मनसेचे नेते माजी आमदार राजू पाटील यांनी सांगितले की बांधकामांचा म्होरक्या ठाण्यात राहतो असा गंभीर आरोप पाटील यांनी केला आहे. कारण पालिका अधिकारी, रजिस्ट्रेशनच्या ऑफिसचे अधिकारी सर्च रिपोर्ट असल्याशिवाय हे करू शकत नाही. आर्थिक हित संबंध जोपासताना त्यांना अभय देण्याचे काम इथल्या लोकल कोणी करू शकत नाही, ते ठाणेवाले करतात असा माझा स्पष्ट आरोप आहे, असे मनसेचे नेते पाटील यांनी सांगितले. शिंदे पिता पुत्रांचं नाव न घेता मनसेचे नेते पाटील यांनी हा गंभीर आरोप केला आहे. त्याचबरोबर पाटील यांनी सांगितले की एखाद्या सेलिब्रिटीवर काही प्रसंग आला तर त्याला भेटायला जायलाच पाहिजे, पण कल्याण डोंबिवलीतील लोक मरतायत. दिव्याला काही लोक राखेल घेऊन बसले आहेत. पालकमंत्री आणि नगरविकास खात्यांचे मंत्री आहेत, त्यांनी इथे येऊन लोकांना भेटायला पाहिजे. गंगेत डुबकी मारून पाप धुतले जाते, पण इथे पुण्य जास्त मिळेल. आणि त्याच्यात माझ्या माहितीप्रमाणे 5 केले. त्या लोकांचं काय घरगुती भांडण होतं, आपसात पारिवारिक वाद त्यांचा न्यायालयात गेला आणि न्यायालयाने ते आलेला अनुभव सांगतो की त्या बिल्डर लोकांना बोलवून घेतलं. त्यांना सांगितलं गेलं की आमच्या पक्षाचं काम करा, नाही तर तुमच्या बिल्डिंग तोडून टाका. आज दिसतो तेवढा सोपा विषय नाहीये, परंतु कोर्टापुढे जाताना काय मदत लागली निश्चित आम्ही करू. आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत. त्यांना मोबदला मिळाले दिलेली आहे. बँकेची यंत्रणा नसते, बँकेचा एक लिगल डिपार्टमेंट असतो, त्यांनी पण तपासून घ्यायचा असतो. जो नगरविकास खाता माननीय एकनाथ शिंदेच्या कडे गेली अनेक वर्ष, ती लोकसभा आहे, त्याच्यातही अनधिकृत बांधकाम आहे, त्यांना थांबवता येत नाही. मी इथे पलाव जंक्शनला एक गेल्या परत त्यांच्या डोक्यावर टाकी तलवार तशीच राहणार आहे. त्यामुळे लोकांनी सावध राहावं. त्यांना 65 इमारतींमधले जे रहिवासी गेले अनेक दिवस डोंबिवलीतील ज्या 65 इमारतीच्या बाबतीत मान्य उच्च न्यायालयाने जे आदेश दिलेले आहेत आणि त्यावरून जो गदारोळ उठलेला आहे, नागरिकांमध्ये तिथे वास्तव्यास असलेल्या नागरिकांमध्ये जो भीतीचं वातावरण आहे, त्या अनुषंगाने बऱ्याच प्रतिक्रिया येत होत्या. आम्हालाही तुमच्याकडनं विचारणा होत होती की तुमचं काय भूमिका आहे, तुमची काय भूमिका आहे. तर ती भूमिका मांडण्यासाठी आज आम्ही इथे आलेलो आहोत. जास्त वेळ तुमचं घेणार नाही आहे, परंतु कारण या भूमिका आम्ही वारंवार त्या वेळेस मांडलेल्या पण आहेत. खरं तर ही जी आजची वेळ आली आहे ही फक्त या 65 इमारतीपुरतं नाही आहे, किंवा ती जी 5-6 हजार बांधकाम आहेत त्यांच्या मालमत्ता आहेत त्यांच्याबद्दल नाही आहे. ही फक्त रेराची फसवणूक झालेली ज्या इमारती आहेत त्याच्यातला हिमनगाचा एक टोक आहे. ह्या ज्या बिल्डिंग आहेत, या कल्याण डोंबिवली असेल किंवा दिवा विभाग असेल, इथे सर्रासपणे अनधिकृत बिल्डिंगी उभारल्या जात आहेत. 27 गावांचा जो बट्ट्याबोळ केला गेलाय, 27 गावं नगरपालिकेत घेणार नाही घेणार, नंतर 18 गावं घेतली. त्याच्यात जी भूमिपुत्रांनी त्यांच्या स्वतःच्या खाजगी जागेवर जी बांधकामं केलेली आहेत, तो मुद्दा मी नेहमी ह्या गोष्टीपासून वेगळा ठेवलेला आहे. कारण प्रशासन आणि सरकारचं बोटचेपत धोरण, धरसोड वृत्ती हे मुख्य कारण इथल्या 27 गावांमधील बांधकामांच्या जे अनधिकृत, मी त्यांना अनियमित बोलतो कारण त्यांच्या स्वतःच्या जागेवर आहेत. परंतु त्याचसोबत या गावांमध्ये सुद्धा जे शासकीय जागांवर जे काही बांधकामं झाली असतील त्यांना आमचा विरोधच आहे आणि ती आमची पक्षाची भूमिका पण आहे. आता या 65 इमारतींचा जो विषय आहे त्याच्याबद्दल जो टोलवाटोलवी जी चालू आहे, तर मला कुठल्याही प्रकारे त्या नागरिकांना खोटं आश्वासन द्यायचं नाहीये. जसं मराठा आरक्षणाच्या वेळेस छत्रपती शिवरायांची शपथ घेऊन आरक्षण देणार सांगितलं, सगळे पक्ष बोलले द्यायला पाहिजे द्यायला पाहिजे. देणार कसं? तसं त्यांना दिलासा देणार कसा? जर मान्य सुप्रीम कोर्ट उच्च न्यायालयाने ते आदेश दिलेले आहेत की हे रेरा खोटं आहे आणि सर्टिफिकेट खोटे आहेत, जेव्हा की तो रेरा सर्टिफिकेट आजही तुम्हाला याच्यावर दिसतोय त्यांच्या डोमेनवर, मग हे झालं कसं? कसं झालंय? पोलिसांना माहितीये, पालिकेला माहितीये, पत्रकारांना माहितीये, आमच्यासारख्या लोकांनाही माहितीये, परंतु त्याच्यावर आवाज उठवला जात नाही. जो आवाज उठवेल त्याला दाबण्याचा प्रयत्न केला जातोय. मला या बाबतीत थोडक्यात एवढं सांगायचंय की ह्या ज्या इमारती आहेत किंवा हे जे बांधकामं होत आहेत याच्यातनं इथलं सत्ताकरण आणि अर्थकारण चालू आहे. माझा स्पष्ट आरोप आहे की या बिल्डर लोकांना निवडणुकीला घरगड्यासारखं वागवलं जातोय. त्यांना सांगितलं जातं की तुम्ही आमच्या पक्षाचा प्रचार करा, आमच्या पक्षाला मतदान करा, नाही केलं तर निवडणुकीनंतर तुमच्या बिल्डिंग तोडल्या जातील. तर हा नुसता दिसतो तो फक्त आर्थिक विषय किंवा अनधिकृत इमारतीच्या माध्यमातून पैसा कमवण्याचा विषय नाहीये. याच्यातनं इथलं सत्ताकारण पण चालू आहे.
आज जी गेली तुम्ही बघता की इतकी वर्षाची बांधकामं चालू आहेत, ती अचानक वर आलेली आहेत का? आणि जर डोंबिवलीत येईल किंवा शहरात येईल जे आरक्षित प्लॉट आहेत त्याच्यावर जी बांधकामं झालेली आहेत, मग ती शाळेची असतील आरक्षण, मैदानांची असतील, सरकारी जागा असतील, मग याच्यावर ही कुटुंब सोडून जी डोंबिवलीत लाखो लोक राहतात त्यांचा अधिकार नाहीये. त्यांना काही वाटत नाही की इथे आमच्यासाठी मैदानं असायला पाहिजेत, आमच्यासाठी इथे शाळा असायला पाहिजेत. तर मला वाटतं ह्या अनुषंगाने किंवा ह्या निमित्ताने त्या लोकांच्या पण अधिकारांवर घाला कुठेतरी घातला जात आहे. ही संख्या खूप मोठी आहे, परंतु त्याचा विचार कोणीच करत नाहीये. सरसकट कामं करतात, त्यांच्याकडनं हप्ते घेतले जातात. आज दिव्यात बघा, दिव्यात एका बिल्डिंगच्या मागे एका स्लॅबच्या मागे 3 लाख रुपये घेतले जातात. मागे एका हॉस्पिटलच्या रिझर्वेशनची एक बिल्डिंग तोडली. आम्ही त्याची तक्रार केली की आता तुटलेलीच आहे तर इथे हॉस्पिटल उभारण्यात यावं. पुन्हा तिथे इमारतीचं काम चालू आहे तोडल्यानंतर. आणि त्याच्यात माझ्या माहितीप्रमाणे 5 तिथले नगरसेवक आणि एक जोशी नावाचा अधिकारी तिथे पार्टनर आहे. अजूनही ती बिल्डिंग तोडत नाहीये. आज तिच्या बाजूच्या बिल्डिंगला नोटीस आलेली आहे. त्या लोकांचं काय घरगुती भांडण होतं, आपसात पारिवारिक वाद त्यांचा न्यायालयात गेला आणि न्यायालयाने ती दिले, परंतु अख्खा दिवा अनधिकृत आहे. ह्याच दिव्यात माझ्या निवडणुकीच्या वेळेस मला आलेला अनुभव सांगतो की त्या बिल्डर लोकांना बोलवून घेतलं, त्यांना त्यांच्याचकडनं वसूल केलेला थोडा पैसा दिला गेला आणि त्यांना सांगितलं गेलं की आमच्या पक्षाचं काम करा, नाही तर तुमच्या बिल्डिंग तोडून टाकू. हा दिसतो तेवढा सोपा विषय नाहीये, परंतु लोक याच्यात भरडली जात आहेत. हा मुद्दा प्रकर्षाने मी तुमच्या नजरेसमोर आणून देण्यासाठी आलेलो आहे. 65 इमारतींमधल्या ज्या बिल्डिंग मधल्या ज्या लोकांचा विषय, त्यांना रिलीफ देताना कोर्टापुढे जाताना काय मदत लागली निश्चित आम्ही करू. आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत. त्यांना मोबदला मिळाला पाहिजे. या बँकांनी त्यांना जो लोन वगैरे दिलेले, बँकेची यंत्रणा नसते, बँकेचा एक लिगल डिपार्टमेंट असतो, त्यांनी पण तपासून द्यायचा असतो. रेरा जसं सर्टिफिकेट देतो तसं बँकेचा पण एक सर्च रिपोर्ट येतो. मग यांना एवढ्या मोठ्या प्रमाणात लोन दिली गेली कशी, याच्यात बँकेचे पण अधिकारी सामील आहेत का? तर थोडक्यात ही याची अख्खी चेन आहे, ही कुठेतरी ब्रेक झाल्याशिवाय ह्या कामांना किंवा लोकांना ह्या ज्या फसवणुकीचे प्रकार होतात याला कुठे थांबा मिळणार नाही. जो नगरविकास खाता माननीय एकनाथ शिंदेच्या कडे गेली अनेक वर्ष, त्या नगरविकास खात्याअंतर्गत येणाऱ्या महानगरपालिका, त्यांच्या मुलाची ही लोकसभा आहे, त्याच्यातली अनधिकृत बांधकाम आहेत, त्यांना थांबवता येत नाही. मी इथे पलाव जंक्शनला एक गेल्या 2011 पासून त्या बांधकामाची तक्रार करतोय का डीपी मध्ये तो हॉटेल आहे. आज लोक तिथे ट्रॅफिक जॅम मध्ये अडकत आहेत. सगळे आयुक्त येऊन गेले, इव्हन आताच्या आयुक्तांना पण मी सांगितलं ते बांधकाम अनधिकृत आहे, तोडाची ऑर्डर आहे, तोडत का नाही, वरून दबाव. तर अशा प्रकारे राजकीय वरद असं असेल आणि नंतर त्यांना आम्ही तुमच्या पाठीशी औषध सांगून जर कोणी करत असेल तर ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे. लोकांना फसवलं जात आहे. लोकांना तात्पुरता दिलासा देतील, नंतर वाऱ्यावर सोडतील. 1 वर्ष 2 वर्ष इमारती खेचतील, परत त्यांच्या डोक्यावर टांगती तलवार तशीच राहणार आहे. त्यामुळे लोकांनी सावध राहावं. त्यांना 65 इमारतीमधले जे रहिवासी आहेत त्यांना आम्ही स्वतः जाऊन भेटणार आहोत, परत त्यांना काय सांगणार आम्ही? उगीच काहीतरी सांगायचं, फालतू दिलासा द्यायचा. माझे मित्र दीपेश म्हात्रेंचा मला फोन आला की तुम्ही पण सर्वपक्षीय म्हणून या. मी त्या दीपेश म्हात्रेंनाही आवाहन करतो किंवा विनंती करतो की तुम्ही या पक्षात